रोहित पवार यांनी डीजीसीए विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केलेली आहे। डीजीसीएच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी आग्रही मागणी रोहित पवारांनी केली आणि अत्यंत आक्रमकपणे आपली बाजू त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला। डीजीसीएनं केवळ व्हीएसआरच्या विमानांवरच कारवाई केलेली आहे असं रोहित पवार म्हणाले। पोलिसांशी बोलताना आपला वाद झाल्याचं सुद्धा रोहित पवारांनी सांगितलं। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसोबत बोलताना थोडेसे वाद झाले, मात्र एका मोठ्या अधिकाऱ्यानं एफआयआर होणार नाही असं सांगितल्याचं रोहित पवार म्हणतायत। Don't tell us. आम्ही आणलं ना सोबत आम्ही इथं एफआयआर करण्यासाठी आलो। एफआयआर करत असताना सुरुवातीला तिथं एक पीआय तिथं सिनियर पीआय उपस्थित होते। मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली। मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे डीसीपी इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही एफआयआर होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार, मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार। पण दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही। ह्याच्या आधी सुद्धा आम्ही एफआयआर करू शकलो असतो, पण काल जर आपण बघितलं तर डीजीसीए कडनं एक तिथं सर्क्युलर काढण्यात आलं। त्यांनी तिथं एक जी व्हीएसआर नावाची कंपनी यांच्यावर डीजीसीएली फक्त 5 विमानावर म्हणजे 25 विमानं त्या कंपनीची असतील, पण 5 विमानावर तिथं कारवाई करून त्याला ग्राउंड केलं। म्हणजे काल जे पत्र डीजीसीएली काढलं त्याच्यामध्ये व्हीएसआर कंपनी जबाबदार आहे हे तिथं प्रत्यक्षपणे तिथं सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।